एक नंबर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. गेले 2 दिवस आपले ब्लॉग आले नाही कारण की जाम वादळ वैकार सुटलाय आणि आमच्याला नाही लाईटीचे पोल वगैरे सगळे परलेन, ते लाईट बीट नाही. आता बेनची मोबाईल चार्ज करून आणलो, इन्व्हर्टर पण खपलाय घरचा. आणि आज आपण काय करणार आहोत? रावस मस्तपैकी काल खांडकी मांडलेली समुद्रात, ते सकाळचीच रावस परलेलो. ते आता या रावसाचा काय करायचं ते सुचे नाही कारण की घरांचा सिलेंडर पण खपलाय. लाईट नाही, पाऊस आहे, वादळ आहे. आता तुम्हाला समोरचा आमचा लोकेशन दाखवत आहे. घरासमोर एकदम तुफानी वातावरण निर्माण झालंय, पोल बिल सगळे परलेन. चला देखा यो ब्लॉग देखायला मजा येईल. आता तुझा लाईट नाही, काय नाही. देखू कशी तरी करू आजची रेसिपी. चला आता तुम्हाला समोरचा चित्र दाखवत आहे, सगळं पोल वायरी विहिरी परलेले. चला ब्लॉग कंटिन्यू देखा. आणि हे देखा आमचं घर, वरची पॅकिंग करून टाकली, हेडची पॅकिंग करायची बाकी आहे. आणि हे देखा घराच्या पाठी नजारा देखा, जाम वाव सुटलोय जाम. आणि हे देखा मेन प्रॉब्लेम झालोय तर 2 दिवसापासून पोलच परलोय डायरेक्ट वायरीचं. या साईडचं पोल परलोय, या साईडचं पोल परलोय आणि सगळी लाईट गेली गावाची. चला ये वरी दिकून येऊ जराशी. आता आलोय ते म्हणजे आपण समुद्र किनाऱ्यावर. आणि समुद्र देखा कसला खवललाय, पाणी तेवढं भरलंय नाही तरी सुद्धा जाम आवाज येते वरील सो. आणि वाऱ्याचा आवाज तुम्हाला येत असेल, ते आहे एकदम डेंजर 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 सिच्युएशन झाली. आणि नाजिम भाई लाटांचा आनंद घेण्यासाठी आले. सगळे पोल भरले सगळे. करिश्मा पवायला लागतच नाही. आनंद घ्या. वारा पाऊस आवराय नाही, टुरिस्ट घराच्या बेण्या पडू नको अजिबात, नाही ते अटकले होते अटकले होते. आणि हे बघा करिश्मा आता रावस कापायला घेतोय. करिश्माने पहिला सगळ्यात आधी रावसाची कापूला करू. मस्त मोठी साईज आहे रावसाची. आणि नुसतं सगळ्यांची वाऱ्याचा आवाज येते. रावस क्लीन करून घेऊया आधी आपण, नंतर किचनमध्ये जाऊ. ताजो आहे ताजो, बर्फांचो नाही. ते कसले रखता येईल. एकदम फ्रेश रावस आहे. आता मस्तपैकी सुरमईसारखे याचे पीस करता आल्याला. आणि रावस कापताना जर असा रक्त लागला नाही ते समजून जा रावस एकदम फ्रेश आहे. आणि आपल्याला सकाळचीच परलेलो रावस आहे. पीस दाखव एक, तो माझ्या हातात मारशील बाय. ये देखा आया एकदम फ्रेश ताजा ताजा मावरा. मस्तपैकी फ्राय करून चपातीसोबत खाऊ. हे देखा मस्तपैकी आपलो रावस आहे नी मोठो तो कापून जायलोय. आणि
आणि रावसाचे पीस देखा किती पडले. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पीस जास्त येते. आणि हे देखा मोहरा देखा कसा दिसते, एकदम लाल लाल ताजा ताजा. चला आता हे मस्तपैकी धुवून घेऊ आणि फ्राय करू आणि कालवण करू याचा. हे देखा आपली सगळी गावातली लाईट पण गेली. तर आज कालोखामध्ये रेसिपी मस्तपैकी फ्रायसाठी 3 4 5 6 रावसाचे मोठे मोठे पीस घेतलेत. इथे आपला घरगुती आगरी कोळी मसाला, गरम मसाला, हळद आता लावून याला मॅरिनेट करून घेऊ. आणि या टोपात जे मावरा ठेवला आहे मी ते आपण कालवणासाठी ठेवलं आहे. चला मसाल्यामध्ये करिश्माने मस्तपैकी पाणी ओतलं आहे आणि ते आता मस्तपैकी या तुकड्यांना चोलून घेऊ आपण. आणि आज आपण करणार आहोत ते म्हणजे या गॅसवर फ्राय, कारण की आपल्या घरातला सिलेंडर पण संपला आहे आणि सिलेंडरची गाडी पण आली नाही वादळ वैकारामुळे, कारण की मध्ये मध्ये रस्त्यामध्ये झाडं पडलीत. चला आज याच्यावरच भागवायला लागेल आपल्याला. हे देखा या बाजूला मस्तपैकी मॅरिनेशन होताना दिसतंय तुम्हाला. बोल काहीतरी. काय बोलू, तुम्ही बोलता म्हणे. तू बोलल्याशिवाय कानाला आराम नाही भेटत. सिलेंडर हा ना पण वांदे होतीन जेवण करायचे. हे का मसाले मस्तपैकी तयार झाले ना आपले. लाव एकेकाला मसाला होता. ह्याच्यावरून जेवण करू आज. त्याच्यावर किती करशील, तो लगेच संपेल. आउट आउट करून खाऊ फक्त आता 2 टाईम. आम्हाला पण मीच खातो. चल मॅरिनेट करा आता पटापट. हे तेल तापात ठेवू का औषध. ठेवा पैसे. चला तरीच मग मसाला लावते. तोपर्यंत आपण याच्यावर आपलं ठिकरू ठेवू, तेल टाकून गरम करून घेऊ. किंवा आपलं गॅस झालो चालू. मी याच्यावर ठेवलोय तवर येईल मी त्याच्यावर. गॅस बारीक आहे पण पेटते जाम फास्ट. याच्यावर मस्तपैकी आता गोडा तेल टाकून घेऊ आपण. टाकू का अजून. हो टाका मग लागेल. 6 पीस होतील. 2 डावीत तेल घालून घेतलंय. हे देखा मस्तपैकी आता मॅरिनेशन होऊन दे 5 मिनटं, लगेच फ्राय करून घेऊ. यो देखा किचनमधून दिसणारा खतरनाक नजारा. बाहेर चाललाय वादळ वारा आणि आपला छोट्या गॅसवर चालू आहे तो म्हणजे रावस फ्राय. आता लाईट गेली, मिक्सर बंद आहे. आता करिश्मा पाट्यावर वाटणार खोबरा. पाट्यावर वाटायला लागेल आता मला कालवण्यासाठी. बऱ्याच वर्षांनी. मग काय तर ऑप्शन नाही. टाकतेस. टाकते. चला तेलाची टेस्टिंग झाली, तेल तापलं. आता मस्तपैकी रावस फ्राय. साईडला हो. टाक टाक टाक. एक नंबर. जास्ती नको टाकू, 3च टाक. चार पीस दिले नाही का टायमाला. एका बाजूची रावसाची तुकडी शिजलेली वाटते. शिजलेली का नाही. शिजली. आता पलटी करून घेऊया आपण रावसाचे पीस. आहा एक नंबर. कर सगळे कर पलटी. रावस फ्राय आपलं झालंय वाटते. 2 पीस राहिले, 4 पीस फ्राय करून जायले नाही ते का. एक नंबर जा. मस्तपैकी बेना पाऊस पडते आणि आज आपण रावस फ्राय खाऊ. हे का बऱ्याच वर्षानंतर पाट्यावर खोबरा वाटते करिश्मा. वाट हो काय ओरडता? तुला हाणली का नाला. किती छान दिली आहे. हे का मस्तपैकी खोबरा, मिरचे, आला आणि लसूण. आज पाट्यावरचं वाटण. कांद्याला अजून चव येईल. हो. वाट पटापट काय ठेचत बसलीस. पहिले ते झाड आहे ते ठेचायला नको. बरा जायला मिक्सर वर. लाईट गेली मिक्सर बंद पडला. वाट 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 वाट. तिच्या जीवावर आहे ना, जीवावर पाट्यावर खोबरा वाटायला. काय करणार आता. जेवायला पाहिजे नाही तर उपाशी राहायला लागेल दुपारची. म्हणून वाटते.
हे बघा मस्तपैकी मी खोबरं, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीरचं वाटण केलंय, पाट्यावर वाटलंय. आणि त्या आपला जो आगरी कोळी मसाला आहे ना, तो पाण्यात मी भिजवून ठेवलाय. आणि मावरा काय आहे? मावरा त्यांगे आहे वरती आहे, दाखवा मावरा. कालवणात जर मसाला टाकायचा असेल तर अगोदर पाण्यात भिजत ठेवलं ना की त्याला टेस्ट अजून वाढते आणि मसाला चांगला शिजतो. आणि हे बघा कालवणासाठी मस्त फ्रेश रावस पीस. चल आता गॅस पेटवून घेऊया आपण, बारीक सॉफ्ट इथे आमचं गॅस मस्त पैकी. तुझ्यासारखं ठेवू, टोप ठेवू डायरेक्ट. टोक नाही, तो काय ठेवता कानावला ठेवा. तुम्ही बनवतो कांजी का मी बनव? आम्ही कालवणाला कांजी बोलतो. खोबरा वाटून काटायला असतील नाही? हो हो हो, तुम्ही आई त्यावर गोटे मारायला आलो. ते रावस तर कालवण बनते. 4 डावी तेल टाकून घेत आहे. देख शिकून घे कसा कांजी बनते. हो हो, मला एक, दोन, ये गेला तिसरी डाव, ये चौथी डाव. 4 डावी गोरा तेल. बरेच महिन्याने रावस खायला भेटलं नाही हो मस्तपैकी. मग ओ तेल टाकल्यानंतर काय करताव आता? तेल गरम झालं आपला. आता हे जे तुम्ही कष्टाने खोबरा वाटलंच नाही पाट्यात, ते असं मिक्स करून घेत आहे. आणि तेल गरम झाल्यावर एक खोबरा आहे नाही तेलात टाकतो. हे देख असं तेलावर शिजायचा नाही खोबरा. तेलावर शिजावून घेत आहे मस्त त्याला. सावकाश होतो गॅस बारीक काय करेल नाही तो टोप. शिजून दे जरा 5 मिनिटं. ते देखा वाटण आपला 5 मिनिटं मस्तपैकी शिजून झालं आहे. आणि आपण जो मसाला मग अशी भिजत टाकलो होतो नी, तो आता या वाटणावरशी आपण घालून घेऊ. सावकाश. आता मसाला पण मस्तपैकी शिजवून घेऊ. याने कसा कांदे एकदम प्रॉपर होते हो, प्रॉपर. जरासं पाणी टाका, अजून रस्ता पाहिजे नाही कालवणाला. टाकता येतो की शिजून द्यायची. मसाला आणि वाटण त्याच्यातला पाणी ॲड करून टाकला होता आपण आणि मस्तपैकी उकली आहे इथे का. आता जरा पाणी आटला नाही काय त्याच्यातला आपले रावसाचे पीस घालून घेऊ. चला जरासं पाणी आपलं आटलं आहे. आता त्याच्यावरशी आपण मस्तपैकी रावसाचे कापलेले पीस टाकून घेऊ. मस्त लागेल आज कांदे. हे किती पीस असतील? 10-12 पीस असतील. त्याचा कांजी करतो आपण. आणि 6 पीसांचा फ्राय केला आहे आपण. करिश्मा हे काय टाकतेस आता वर्षी? आंबोशी, आंब्याची आंबोशी. हे बघा मस्तपैकी मावरा टाकला आपला पाण्यातला आणि वर्षी 4 ते 5 तुकडे आमटाचे टाकले. याने एक मस्त चव येते. मस्तपैकी कांज्यांचा भाव आहे नी तो शिजत आलो आता. आता याच्यावरची आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ जर जास्ती पडला आज ते तुला फक्त तळलेली तुकडी देईन, कांज्यांचा एक पण पीस देणार नाही. बरोबर पडला आज मी देखलाय ना किती टाकलास. हो, मग चुकणार ना अंदाज. तुम्ही दिकूनच सांगता का अंदाज मोठे? देख खाऊन देख जसं एक बावकात. नको करताना खायचं नसते. शिजला नाही मस्तपैकी शिजलाय कांजी. तर असं जरासं पातळच आहे. चल आता जेवण कर. चल जेऊ चल मस्तपैकी. पाऊस नाही तर आज लाईटीने पावसाने आणि गॅसने सगळ्यांशी धोका दिलाय. सगळीच वाट लागली. बायकोने धोका नाही दिला. आज बायकोने खोबरा वाटला पाट्यात. मग त्या पाट्यावर वाटायला माझी ऑप्शन नाही दुसरं. चला आता मस्तपैकी बेण्या पाऊस पडते. आपण रावस फ्राय, भात, चपाती आणि रावसाचा कांजी मस्तपैकी दुपारचं जेवण करून घेऊ. मंडळी आमचा मस्तपैकी दुपारचं जेवण रेडी आहे. आणि बाहेर जाम वारा सुटला आहे. नाहीतर तुम्हाला समोरचा नजारा दाखवला असता तरी सुद्धा दाखवला येऊ दे का. बाहेर मस्तपैकी वारा सुटलाय. आणि हे देखा आमची डिश देखा मस्तपैकी फ्राय केलेले रावस फ्राय, रावसचा कालवण, चपात्या, राईस, लिंबू आणि काकडी. सुंदर अशा नजाऱ्यासमोर जेवायला बसलोय. दुपारचं जेवण करतोय. या तुम्ही पण मस्तपैकी जेवायला. आणि जाम वारा सुटलाय. वारा एवढा सुटलाय ना की चपात्या उडतायत येते का. तर आम्ही पण आता जेवायला बसतो. या जेवायला. सगळ्यात आधी मस्तपैकी रावसाची तुकडी खाऊ पहिली. मस्त आहे टेस्ट ने. बिना लिंबू मारला. आता कालवणांची तुकडी आहे ना ती ट्राय करू आपण.
फ्रायपेक्षा कालवणांची तुकडी भारी लागते. आता मस्तपैकी ह्यो लिंबू फिराव. कालवण का मस्त लागते सांगा. हा मी पाट्यावर वाटण वाटलाय नी तेव्हा टेस्ट आली त्याला. हे मस्तपैकी राईस आहे. राईसवर असा कालवण मारलाय आणि मस्तपैकी फ्रायचा एक तुकडा घेतलाय. मस्तपैकी आता खाऊ. पास्ता राहता मला जीवून दे पटापट. आमच्या हॉटेलात पण आवरा भारी नसेल भेटत हो. पण सोबत एक काकरी. परीस मला व्हिडिओ करायला लावली. ती जेवायची टोपली तर तुकून काय जेवून दे का मी जेवायच तू. या तुम्ही पण जेवायला. या बाजूला मी प्लेट घेऊन बसलोय पायरीवर जेवायला आणि इथे का करिश्मा बसली ती म्हणजे खुर्चीवर प्लेट घेऊन. किती पीस घेतलेस? 2 बास होतीन 2. जाम घेतलाय. आणि समोरचा गेट आहे ना तो आम्ही लावून घेतलाय कारण की वारा जाम आहे आणि पाऊस सगळा आतमध्ये येते का. चला आता जेवून घेऊ मस्तपैकी. चला जेवल्यानंतर भेटू. तर मित्रांनो जाम वारा सुटलाय आणि दुपारचा मस्तपैकी जेवण झालाय रावसाच्या मावऱ्यासोबत. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 5% आणि लाईट नाही, वायफाय नाही, गॅस खपलोय, त्याच्यानंतर इन्व्हर्टर पण खपलोय. आता हा ब्लॉग कधी अपलोड करीन ती मलाच माहिती नाही माझी. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्री.